झी 24 तास एक पाऊल पुढे। देशातला सर्वात मोठा जिल्हा असलेल्या ठाणे जिल्ह्याची विभाजन प्रक्रिया पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे। प्रशासकीय बाबींची पूर्तता करण्यास विलंब होत असल्याचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधान परिषदेत स्पष्ट केलं। तर ठाणे जिल्ह्याचं विभाजन हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या राजकारणामध्ये अडकले असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केली आहे। राज्य सरकार ठाण्याचे 2 जिल्हे करण्याच्या निर्णयाप्रत आलेलं आहे आणि उशिरात उशिरा 1 मे 2013 पर्यंत ह्या सगळ्या बाबी पूर्ण केलेल्या असतील अशा पद्धतीनं सगळं काम चालू आहे। अजितदादांच्या या घोषणेला 6 महिने उलटतील तरीही ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाचा मुहूर्त सरकारला सापडलेला नाही। 1,15,00,000 लोकसंख्या असलेल्या या ठाणे जिल्ह्यातून 4 खासदार आणि 24 आमदार निवडले जातात। तसंच राज्यातल्या सर्वाधिक महापालिकाही याच जिल्ह्यात आहेत। प्रशासकीय सोयीसाठी याचं ठाणे आणि पालघर असं विभाजन करण्याचा प्रस्ताव आहे। नव्या पालघर जिल्ह्यात पालघर, वसई, डहाणू, विक्रमगड, तळासरी, जव्हार, मोखाडा आणि वाडा अशा 8 तालुक्यांचा समावेश असेल। तर ठाणे, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर आणि मीरा भाईंदर हे तालुके ठाणे जिल्ह्यात असतील। ठाणे जिल्ह्याचं विभाजन करताना 55 ते 60 शासकीय कार्यालयं स्थलांतरित करावी लागणार आहेत। त्याचबरोबर जिल्हा बँक आणि जिल्हा परिषदेच्या विभाजनासंदर्भातही निर्णय घ्यावा लागेल। ही प्रक्रिया मोठी असल्यानं वेळ लागत असल्याचा दावा महसूल मंत्र्यांनी केलाय। तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधल्या मतभेदांमुळेच हे विभाजन लांबणीवर पडत असल्याची टीका विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केली आहे। काँग्रेसला केलं तर फायदा होईल म्हणून राष्ट्रवादीला करायचं नाही आणि राष्ट्रवादीमध्ये अर्थमंत्री असणारे अजितदादा याला आवश्यक 500 कोटी देत नाहीत अशी चर्चा खुलेआम चालू आहे। आमचं म्हणणं आहे सरकारने राज्यातल्या ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी मच्छीमार जनतेला मूर्ख बनवू नये। खरं कारण काय ते सांगावं, 1-2 महिना घ्यावा, दोन्ही पक्षातली एकमत करावं आणि त्या एकमतानंतर जनतेला माहिती द्यावी। उगाचच वेळ काढूपणा आणि खोटारडेपणा हा काँग्रेस राष्ट्रवादीने थांबवला पाहिजे। शहरी, निमशहरी आणि आदिवासी अशी वस्ती असलेल्या ठाणे जिल्ह्याचं विभाजन होण्याची मागणी जुनीच आहे। नागरिकांच्या आणि प्रशासकीय सोयीसाठी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होणंही आवश्यक आहे। पण सरकारी खाक्यामुळे विभाजनाच्या प्रश्नावर केवळ तारीख पे तारीख पडतीये। अमित जोशीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।